पुणे शहरातील मांजरी परिसरात ड्रग्ज, पानाच्या टपऱ्यांमधून ड्रग्जची विक्री. मांजरीत बेकायदेशीरपणे ड्रग्जची विक्री करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा तो पदाधिकारी कोण? कोणत्या नेत्याचं बेकायदेशीरपणे ड्रग्ज विक्री करणाऱ्याला पाठबळ? मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भाजपा कार्यकर्ते शिवराज घुले यांचा सवाल. मांजरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन. कडक कार्यवाहीची मागणी, अन्यथा मोठं जनआंदोलन उभं करणार. आज जे मांजरीमध्ये कोयता यांचा सुसुळा आहे व मांजरीच परिसर नव्हे तर केशवनगर असेल, 17.5 असेल, मांजरी असेल, शेवाळी असेल, त्या परिसरामध्ये काही पानटपऱ्या चालवल्या. माझी अशी विनंती की पत्रकारांनी त्याच्यावर लक्ष घालावं. तुम्ही पहा, पानटपरी सकाळी 8 वाजता उघडायची तिथं गर्दी, म्हणजे लोक वाट बघतात ती उघडायची. संध्याकाळी 10 वाजता 11 वाजता पानटपरी लाईन लागली. त्या आम्हाला कळत होतं की हा काय प्रकार आहे. असले कुठं अचानक पान खाणारे प्रेमी वाढले. तर ते प्रेमी नाही, ते ॲक्च्युली त्याच्यामध्ये माझी माहिती अशी मला कळली की मी जरा काही पोरं पाठवून काढली माहिती, तर 30 रुपयाला काहीतरी ते पान विकतात आणि त्याच्यामध्ये ते ड्रग्जचा वापर करतात आणि ते पान पोरांना दिलं जाते. आज माझं असं म्हणत नाही की आमच्या गावातनं म्हणजे गुन्हा दाखल आहे, मला वाटतं खराडी पोलीस स्टेशनला काहीतरी, चंदननगर खराडी, आता नक्की माहीत नाही कुठल्या पोलीस स्टेशनला, कारण आता नवीन पोलीस स्टेशन बरेचसे वाढले तर नाव सांगता येत नाही. तर तिथं काहीतरी 60-70 लाख रुपयाचं ड्रग्ज असताना आमचा एक गुल्यांचा मुलगा सापडला आहे. त्याचा सक्का भाऊ राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आणि तो आज फरार आहे. मग मला एक म्हणायचं की कोण आहे यांना पाठिंबा कोण देत आहे? राष्ट्रवादीतनं काय चाललंय की तुम्ही असल्या गुन्हेगारांना ज्यांचं रॅकेट जर पाहिलं, मी मग अशी DCP साहेबांची एक मुलाखत पाहिली जी पत्रकारांना दिलेली, त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की ते पर राजस्थान आणि हरियाणापर्यंत जाते रॅकेट. 4 कोटी रुपयापर्यंत ड्रग्ज सापडले त्याच्यामध्ये आणि त्यांचं म्हणणं की ज्या पूर्ण रॅकेट सापडून ते कुठं तरी 100 कोटीपर्यंत जाण्याचे चान्सेस. मग आज ही जी परिस्थिती आहे, तर आज गावातली जी सर्वसामान्य गरिबाची पोरं आहेत त्यांची फार राख रांगोळी चालवली. ह्यांना हाताशी धरून अल्पवयीन पोरांना ह्यात ओढून अल्पवयीन पोरांकडनं हे काम करून घेतलं जाते. माझं असं म्हणणं की पोलिसांनी याच्या पूर्ण लक्ष घालावं, नाही तर भारतीय जनता पार्टीला परत रस्त्यावर एकदा उतरायची वेळ यावी नाही. मग आम्हाला मान्य आहे, तुम्ही विचार सांग पत्रकार की अरे CM तुमचे बरोबर खातं तुमच्याकडे, पण आम्हाला असं वाटतं की आता मान्य आदरणीय अजितदादा आपल्यात नाही आहेत, पण ही जी घटना आहे ही 2 महिन्यापूर्वीची आणि मग ह्यांना काय कोणा राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडनं साथ आहे का? काय नाही का पोलीस कशाला घाबरतात? यांच्यावर कारवाई का होत नाही? आमच्यासारख्या सर्वसामान्याला ह्या पांढऱ्या दिसतात आणि त्याच्यावरती गर्दी दिसते, पोलिसांना का दिसत नाही? कोण आहे ह्याच्या पाठीमागं? आमचं हित म्हणणं आहे आणि ह्यासाठी आम्ही झाले भविष्यामध्ये हे जर सगळ्या कारवाई नाही झाल्या तर आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल किंवा CP ऑफिसला जाऊन CPला भेटायला लागेल किंवा वेळ आलं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करायची वेळ यावी नाही आमच्यावर, एवढीच आमची विनंती आहे पोलिसांना. तुम्ही सांगितलं की संबंधित व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता नाही, पदाधिकारी आहे. तुम्ही परत टाकलं नाही, पदाधिकारी आहे. मला वाटतं माझ्या दुसरा उपाध्यक्ष होता. काय ते त्याच्यावरती काही गुन्हा दाखल आहे? त्याच्या भावावरती, सख्या भावावरती माझ्या माहिती तो फरार आहे. त्या जे 4 कोटीचं रॅकेटचं जे DCP साहेबांची इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये एक भाऊ अटक आणि एक भाऊ फरार आहे. आणि मग मला सांगा हे राष्ट्रवादीतलं आहे, मांजरीतलं आहे, मुलांचं आहे, मला ते विषय नाही. माझा विषय काय आहे, त्याच्या पाठीमागे कोण आहे, कुणाच्या साथीवर चालले त्या मुलांचं. माझ्या माहितीनुसार त्यांच्या स्वतःच्या फेसबुकवरती वेपन असलेला फोटो आहे, अरुण गवळीला भेटलेला फोटो आहे, अजून काय पाहिजे, राष्ट्रवादीच्या बॅनरचे फोटो आहेत, केक काउंटरचे फोटो आहेत, रॅलीचे फोटो आहेत. मग हे असलं करायला कोणाचा पाठिंबा आहे? का होतं ह्या लेवलपर्यंत का जाते? आज अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य जी गरिबाची पोरं आहेत ह्यांना वापरून, अल्पवयीन मुलांना वापरून हे रॅकेट चालले जाते. ही बेसिक माहिती 100%. योगायोगाने आज पहिल्यांदा कोणतरी मोठा बकरा ॲक्च्युली पोलिसांच्या हाताला लागला म्हणून तरी हे उघड झालं. हे किती वर्षापासून चालू आहे? आम्ही उलट पूर्वी विचार करतो आलं काय आहे की मला 2 वेळा बाबा आम्ही गोपाळपट्टी ते मांजरी हडसर गाव चालत गेलो होतो, 200-250 पोरं. का आता त्या असं कोणता यांच्या पोरांनी प्रॉपरवरती अटॅक केला. इथं आमचे बंधू बाळासाहेब घुले शिवाजी स्मारक समितीचे, छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष ज्यांनी पुतळा बसवला गावात, त्यांच्यावर अटॅक झाला. मग आता काय झाले? प्रॉपर आमच्या घरात घुसून मारणे, सोनं वरवाडणे का काय करणे? आता एवढंच राहिले का फक्त?
त्यासाठी आज आम्ही निवेदन दिले. निवेदनामध्ये असं पोलिसांना विनंती केली की आम्ही जर हे झालं नाही तर तीव्र पद्धतीचं आंदोलन बघू त्याच्यामध्ये. हो मग आता तुम्ही ज्येष्ठ नेत्यांशी काय बोलणार आहात? बोलणार आम्ही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणार. आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही अशी सुरुवात केली की जो काय संविधानात ते कायदेशीर विषय तर पोलीस स्टेशनपासून आपण सुरुवात केली पाहिजे. कारण का पोलीस स्टेशननी जर ठरवलं आणि वरतीवर व्यवस्थित माहितीच गेली नाही तर कळणार नाही. मग पोलीस स्टेशनपासून आपण कायदेशीर त्या पोलीस स्टेशनपासून सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये जर आम्हाला कारवाई नाही झाली तर ज्येष्ठ नेत्यांपर्यंत बोलणार आहे आणि सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्याच लागणार आहे. कारण का आज ही अल्पवयीन मुलं भविष्यात आपलीच बरोबर गुन्हेगार होते आणि आपल्या घरापर्यंत जर ड्रग्स आले अजून किती दिवस शांत होतं आहे. काही नाव घ्याल का कोणाचं, सांगाल का नाव नेमकं? आता तुम्ही बोलताना सांगितलं की यांना कोणाचा आशीर्वाद आहे. काय आपल्याला काय वाटतं? नाही मला काय सांगायचं, काही लोक सांगत होते निवडणुकीमध्ये मी सुशिक्षित कॅन्डिडेट आहे. मग असले गुन्हेगार घेऊन तुम्ही सुशिक्षित कॅन्डिडेट तर तुम्ही लोकांना दबाव वापरून मतं घेताय, करताय काय नाही. त्यांचा सुशिक्षितपणा कुठं गेला? त्यांना कसे दिसत नाही गुन्हेगार? मला नाव कशाला घेतली पाहिजे? तुमच्याकडे बी असतील ते फोटो रील बॅनर लावलेले सुशिक्षितपणाचे. सुशिक्षितपणा काय ड्रग्स विकायला होतो काय? नाही माझा तुम्हाला सवाल आहे. मला वाटतं तुम्ही पत्रकार जर असेल मांजरीला राहिलाय तर तुम्ही पाहिलं असेल की काय बॅनर होते आणि काय चर्चा होती. आमची म्हणणं आहे की कायदेशीर कारवाई व्हावी, रितसर व्हावी. म्हणून आम्ही जो प्रोटोकॉल आहे संविधानामध्ये जे पद्धतीने सांगितले पोलीस स्टेशनपासून कायदेशीर अर्ज केला पाहिजे आणि जर ह्याच्यावरती कारवाई नाही तर आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जातो. नक्की कोणत्या पद्धतीचे ड्रग्स सापडले? काय नाव वगैरे काय ना अभ्यास बघा घेत नसल्यामुळे माहित नाही आम्हाला. आम्ही रॅकेटमध्ये नसल्यामुळे. किती साधारणतः टपरे असतील संपूर्ण मांजरीमध्ये? मांजरीमध्ये नाही, माझं म्हणणं की ह्या हडपसर भागामध्ये काढलं तर असतं 40-50 टप्पे. माझं म्हणणं पत्रकारांना दिसलं पाहिजे, ते का दिसत नाही? आम्हीच बोललं पाहिजे ना, अशी ती वेळ नाही ना. आम्ही जर ठीक आहे आज सामाजिक कार्य करायचं आहे म्हणून आम्ही यायचं आणि आम्ही विरोध पत्करायचा. लोकांना असं वाटू शकतं की आम्ही विरोध करायचा म्हणून करतो किंवा विरोधाला विरोध करतो, असं नाही आहे. वस्तुस्थितीमध्ये आज गुन्हे दाखल झालेत म्हणून आम्हाला हे उतरावं लागलं. आणि ज्यावेळेस आम्ही तरी आधी मानतो की अरे हे कशाच्या जीवा चाललंय, हे ज्यावेळेस गुन्हे दाखल झाले आमच्या लक्षात आलं की अरे ह्याला लय मोठं हे पाठिंबा आणि मोठा कारभार आहे म्हणून एवढी डेअरिंग होत होती. नाही तर बाहेर न आलेल्या मुलं म्हणजे जे आशियांची मुलं जी कोयता गँगवाली कुणाची आई भाजी विकती, वडील रिक्षा चालवतात, वडील रिकरिंगच करतात, वडील प्लंबरच आहे, कुणाचे वडील काय POPच करतात. असल्यांची पोरं हे करावं कशा जेव्हा चाललंय. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आमचे माजी सरपंच शिवराजप्पा गुले, प्रशांत असते या सर्वांच्या नेतृत्वाखाली मांजरी परिसरामध्ये ज्या पानाच्या टपऱ्या आहेत त्या ड्रग्सची विक्री होती असं निदर्शनात आल्यामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे. ही फार गांभीर्याची गोष्ट आहे. आता आम्ही साहेबांशी बोललो की बाबा अशा पद्धतीने जर या ठिकाणी अशी खुलेआम जर विक्री होत असेल तर नक्कीच आपण ती शोधावी. कारण शोधणं हे काम पोलिसांचं आहे, निवेदन देणं काम हे आमचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. आणि ह्याच्यात जर काय प्रगती झाली नाही तर माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही ही तक्रार नेणार आहे की याची शहानिशी व्हायला पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये शिवराजप्पा गुले असतील, प्रशांत असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फार मोठं आंदोलन करू जर याची शहानिशी झाली नाही तर. म्हणून निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी निवेदनामध्ये दिलेल्या ज्या काही सूचना आहेत किंवा ज्या काही केलेल्या तक्रारी आहेत तर त्याप्रमाणे आम्ही 100% कारवाई करणारच आहोत. त्या पद्धतीने तपासणी करून आम्ही कारवाई करतो. यापूर्वी कारवाई केलेली आहे आणि केवळ कारवाई करून आम्ही थांबलेली नाही तर त्याच्यावरती प्रतिबंध कारवाई सुद्धा आम्ही केली आहे. माझा प्रश्न असा आहे की भाजप ही सत्ताधारी पक्ष आहे आणि या सत्ताधारी पक्षाकडून तुम्हाला निवेदन दिलं जातं आणि निवेदनामध्ये गंभीर आरोप आहेत की आपल्या मांजरीच्या टपऱ्यावरती ड्रग्सची विक्री होती. की नेमकं ड्रग्स येतो कुठे? आपण आतापर्यंत टप्प्यांवरती कारवाई केलेली आहे. त्या कारवाईमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तू आपल्या अद्याप तरी मिळालेल्या आहेत. पण त्यांची असं आहे की टपऱ्यावरती ड्रग्स विक्री होत नाही. ड्रग्स विक्री टप्प्यावरती कशी टप्प्यावरती त्यांचा आरोप होता. त्यांचा आरोप त्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण व्हेरीफाय करू, सरप्राईज व्हिजिट देऊ आणि रेड करून कारवाई करू. तुम्हाला सोर्स सापडला नाही अजून काहीच? त्याच्या पाठीमागे जे काही आरोपी सापडले म्हणजे त्यांनी मगाशी आमच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं आम्हाला की चंदननगरच्या किंवा खर्डीच्या केसमध्ये पोलिसांना इथं ड्रग भेटतं आणि मांजरी पोलीस स्टेशनला तसं काय माहीत होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे कुठंतरी पोलिसांचे लागेबांधे वगैरे असा काही संशय आहे का? बिलकुल असं काही नाहीये. खराडी पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला
त्याच्यामध्ये डीपली तपास पुणे पोलिसांनी केला आणि त्याच्यामध्ये जे लिंकेज सापडत गेले त्याप्रमाणे पुढे त्या गुन्ह्यात प्रोग्रेस झाली आणि मग ते बाकी आरोपी आणि मुद्देमालाचं मिळून आले.